लातूर शहरात आणि जिल्ह्यात परवा रात्रीपासून पेट्रोल डिझेलसाठी नागरिकांना रांगेत उभं राहावं लागते। काल दिवसभर उन्हातानात पेट्रोल डिझेलसाठी हजारो नागरिक लांब रांगेमध्ये उभे होते। काहींना पेट्रोल डिझेल मिळालं तर काहींना मिळालं नाही। काल सायंकाळी शहरातील सर्वच पेट्रोल पंप बंद झाले होते, मात्र आज सकाळपासून काही पेट्रोल पंप सुरू आहेत तर काही पेट्रोल पंप बंदच आहेत। त्यामुळे नागरिकांना पेट्रोल डिझेलसाठी वणवण करावी लागते। शाहू चौकातील बंद झालेला पेट्रोल पंपावरून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी नितीन बनसोडे यांनी। लातूर शहर आणि लातूर जिल्ह्यामध्ये जर पाहायला गेलं तर काल दिवसभर वाहनांची वर्दळ जी होती ती संपूर्णपणे पेट्रोल पंपावरती होती। गेल्या दिवसभरामध्ये संपूर्ण वाहनं पेट्रोल पंपावर पेट्रोल आणि डिझेलसाठी खोळंबलेली होती। मात्र आज जर पाहायला गेलं तर लातूर शहरातील शाहू चौक भागातील हा पेट्रोल पंप आहे, कावळे पेट्रोल पंप। आज या ठिकाणी पाहायला गेलं तर अक्षरशः हा पेट्रोल पंप काल सायंकाळपासून जवळपास बंद झालेला आहे, कारण या ठिकाणचा पेट्रोल आणि डिझेलचा साठा जो आहे तो पूर्णपणे या ठिकाणी संपलेला आहे। आणि काल दिवसभर या ठिकाणी गर्दीही मोठ्या प्रमाणात झाली होती। मात्र वाढती गर्दी पाहता आणि पेट्रोलची आपली कॅपॅसिटी पाहता वाहनधारकांना, टू व्हीलर धारकांना जे आहे ते 200 रुपयाचं कंपल्सरी पेट्रोल दिलं। 200 रुपयाच्या वर पेट्रोल यांनी लागू केलं नाही। त्यामुळं कुठे ना कुठे ही गर्दी जी होती, वाढती गर्दी लक्षात घेता त्या पेट्रोल पंप कर्मचाऱ्यांनी ही रुपयाचं गणित घातलं। त्यामुळं कुठं ना कुठं सायंकाळपर्यंत हे पेट्रोल पुरलं। मात्र सायंकाळनंतर हा पेट्रोल पंप बंद करण्याची वेळ आली आणि जवळपास परवापासनं पेट्रोल पंपावरती डेपोहून गाड्याच आल्या नसल्यामुळं या ठिकाणी हे पेट्रोल पंप बंद होताना दिसत आहेत। काल शहरातले सर्वच पेट्रोल पंप दुपारनंतर बंद झाल्याचं चित्र पाहायला मिळालं होतं। या पेट्रोल पंपाचे मालक माझ्यासोबत पंडित कावळे जे आहेत। मला सांगा, काल दिवसभर कशा पद्धतीची परिस्थिती होती आणि काल सायंकाळपासून आपला पेट्रोल पंप बंद होता, काय नेमके कारण आहे? कारण काल टँकर आलेले नाहीत। काल त्या कंपनीमध्ये टँकर न भरल्यामुळं टँकर येऊ शकले नाही। आज दुपारी 3 वाजेपर्यंत टँकर येण्याची शक्यता आहे। काल परिस्थिती काय होती दिवसभर? काल सर्व लातूरातले पंप बंद असल्यामुळे आमच्या इकडं एकच पंप चालू असल्यामुळे संध्याकाळ 7:30 पर्यंतच आमच्याकडं साठा होता। तो 7:30ला संपल्यामुळे आमचा पंप बंद झाला। निश्चित स्वरूपात आज सायंकाळपर्यंत कुठे ना कुठे जर पाहायला गेलं तर हा पेट्रोल आणि डिझेलचा साठा येण्याची शक्यता या ठिकाणी वर्तवली जाते। मात्र ही शक्यता कितपत खरी ठरते किंवा लातूरकरांना सायंकाळपर्यंत पेट्रोल डिझेल मिळतं की नाही हे पाहणं मात्र महत्त्वाचं ठरणार आहे। कॅमेरामन सुनील गवळीसह नितीन बनसोडे, एकमत डिजिटल, लातूर।